नमस्कार. उपवास केला की हमखास घरात साबुदाणे वडे तर केलेच जातात. साबुदाणे वडे केले की ते लगेच नरम तरी पडतात किंवा खूप तेलकट असे होतात. आता ह्या दोन्हीही चुका टाळण्यासाठी काय करावं बरं? मी सांगितल्याप्रमाणे एकदा साबुदाणे वडे केले की छान दिवसभर क्रिस्पी तर राहतील आणि अजिबात तेलकट देखील होणार नाही. चला तर आज आपण आदिश्रीज किचन बाय मनीच्या रेसिपी चॅनलमध्ये क्रिस्पी आणि कमी तेलकट असे उपवासाचे साबुदाणे वडे तयार करूयात. तर साबुदाणे वडे करण्यासाठी सर्वात प्रथम एका बाउलमध्ये मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण स्वच्छ पाणी टाकून 2 ते 3 वेळा हा साबुदाणा छानपैकी मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चोळून धुवून घ्यावा. साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यामुळे साबुदाण्याचे स्टार्चचे प्रमाण कमी होते आणि त्याचमुळे साबुदाणे वडे हे छान क्रिस्पी राहण्यास देखील मदत होते. तर साबुदाणा धुवून घेतल्यानंतर त्यावरती बुडेल इतपत पाणी टाकून रात्रभर हा आपण साबुदाणा भिजवून घेऊयात. जेवढा साबुदाणा व्यवस्थित भिजेल ना तेवढेच वडे देखील खूप सुंदर असे होतात. तर ह्या ठिकाणी रात्रभर साबुदाणा मी भिजवून घेतलेला आहे, तो आता मोकळा करून घेऊयात. पाहून कळालंच असेल, छान मोत्यासारखा टपोरा असा हा साबुदाणा भिजलेला आहे. अजिबात चिकट देखील झालेला नाही. साबुदाणा प्रेस केल्यानंतर अशा प्रकारे त्याचं पीठ तयार होत असेल तर समजायचं तर साबुदाणा परफेक्ट असा भिजलेला आहे. आता सुटसुटीत केलेला साबुदाणा तो मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. तर सर्वात प्रथम त्यामध्ये अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची ओबडधोबड केलेली भरड टाकून घ्यावी. त्यानंतर पाव चमचा जिरे, तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर जिरे स्किप केले तरी चालतील. 5 ते 6 हिरव्या मिरचीची पेस्ट. आता हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. शेंगदाण्याचं कूट टाकलं की साबुदाणा वड्याची टेस्ट बदलते, त्यामुळेच शेंगदाण्याचं कूट न टाकता अशा प्रकारे भाजलेल्या शेंगदाण्याची भरड टाकावी. आता त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेणार आहे. लिंबाच्या रसामुळे साबुदाणा वड्याला खूप छान टेस्ट येते. 3 मध्यम साईजची बटाटे उकडून त्याचा किस करून तो साबुदाण्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावा. साबुदाणे वडे करताना उकडलेल्या बटाट्याचं प्रमाण जास्त झालं तरी देखील साबुदाणे वडे हे लगेच मऊ पडतात. साबुदाण्यामध्ये उकडलेला बटाटा टाकला की व्यवस्थित हलक्या हाताने ते मिक्स करून घ्यावा. जास्त मळून तुम्ही ते मिक्स केलं की साबुदाणा देखील असा बारीक असा मॅश होतो आणि त्यामुळे देखील वडे हे मऊ पडतात. ही महत्त्वाची टीप आहे. तर अशा प्रकारे हलक्या हाताने सर्व जिन्नस एकत्रित करून मी घेतलेले आहेत. वडे थापताना हाताला थोडेसे पाणी लावल्यामुळे अजिबात हे मिश्रण हाताला चिकटत देखील नाही आणि वड्याचा आकार तुम्हाला कितपत लहान किंवा मोठा हवा त्यानुसार तुम्ही वडे करू शकता. तर या ठिकाणी मी मध्यम साईजचेच हे साबुदाणे वडे करून घेणार आहे. वडे करताना तुमच्या लक्षात आलं असेल, साबुदाणा हा मॅश न होता छान टपोरा असा वड्यांमध्ये दिसत आहे. तर ह्या ठिकाणी मी अशा प्रकारे साबुदाणे वडे तयार करून घेतलेले आहे. वडे तयार झाल्यानंतर हाताने अशा प्रकारे प्रेस करून हलकासा तो चपटा करून घ्यावा. आता मध्यम आचेवरती तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक करून वडे सोडून घेऊयात. वडे तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची आच ही मंद न ठेवता मध्यम ते मोठ्या आचेवरतीच हे वडे फ्राय करून घ्यावेत. जोपर्यंत तेलाचे बुडबुडे कमी होत नाही ना तोपर्यंत एका बाजूने अजिबात वडे पलटी करू नये. सतत वडे पलटी केले किंवा मंद आचेवरती हे वडे फ्राय केले की ते तेल देखील खूप पितात. ही एक महत्त्वाची टीप आहे. अशा प्रकारे एकदा तुम्ही साबुदाणे वडे केले की तुमचे देखील वडे अजिबात मऊ देखील पडणार नाही आणि छान क्रिस्पी असे दिवसभर राहतील. आणि एकदा केले की परत परत कराल ह्याची मी खात्री देते. वडे तळताना हलकंसं तेल शांत झालं की पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील आपण हे वडे छानपैकी फ्राय करून घेऊयात. तर या ठिकाणी छानपैकी साबुदाणा वड्याला कलर येत आहे. आता आपण हे वडे तेलातून काढून घेऊयात. अजिबात हे तेलकट देखील झालेले नाहीत आणि वरून छान क्रिस्पी असे दिसत आहे. आणि हा साबुदाणा वडा तळल्यानंतर अजिबात जड होत नाही, छान हलका फुलका असा होतो. वडे खाण्यासाठी आपण झटपट असे एक गोड दही तयार करूयात. त्यासाठी अर्धा वाटी दही,
1 मोठा चमचा पिठी साखर, साखर ही तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, पाव चमचा जिरे पावडर, चवीप्रमाणे काळं मीठ टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करूयात. आता व्यवस्थित फेटून झाल्यानंतर त्यावरती मिरची पूड टाकून घ्यावी. त्यामुळे खूप छान ह्या दह्याला टेस्ट येते. अशा प्रकारच्या गोड दहीबरोबर साबुदाणे वडे तर अप्रतिम असे लागतात. पाहून इथे कळालंच असेल साबुदाणा वड्यांना कलर किती सुंदर असा आलेला आहे. आतून छान मऊ लुसलुशीत आणि बाहेरून छान कुरकुरीत असे साबुदाणे वडे झालेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे हे वडे अजिबात तेल देखील पीत नाहीत. कमीत कमी तेलामध्ये हे साबुदाणे वडे तयार होतात. मी सांगितलेलं टीप आणि ट्रिक लक्षात ठेवून तुम्ही साबुदाणे वडे केले की तुमचे देखील परफेक्ट असेच होणार. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेलची घंटी वाजवायला विसरू नका. धन्यवाद.